भेटलात कसे? जर तुम्ही न्यायाधीशाच्या भूमिकेत आहात तर मग त्यांना तुम्ही भेटलात कसे? सर्वप्रथम असे आरोप केवळ निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्यासाठी हेतुपुरस्पर आरोप केले जात आहे हे मी यापूर्वीही सांगितलं आहे आणि आत्ताही हेच माझं स्पष्ट मत आहे असं मी सांगू इच्छितो। सन्मान्य मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष हे कोणत्या कारणास्तव भेटू शकतात, काय काय कामं असतात ह्याची संपूर्ण कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी असं माझं मत आहे। आणि तरीही जर का ते असे आरोप करत असतील तर त्याच्या पाठचा हेतू काय आहे हे मला वाटतं स्पष्ट होतं। सन्मान्य विधानसभा अध्यक्ष ज्या वेळेला अपात्रतेच्या याचिका निकालीत काढीत असतात त्यावेळेला त्यांना इतर कामं करू नयेत असा कुठेही आदेश नाहीये। विधानसभा अध्यक्ष म्हणून विधिमंडळाच्या बोर्डाची कामं असतात, त्यात मुख्यमंत्री पण सदस्य असतात। मग आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न असतील ते पण सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि राज्याशी निगडीत इतर प्रश्न जे आहेत त्या संदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्यास मला गरज असेल तर मला वाटत नाही त्याकरता मला कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे। नंबर 1, सर्वप्रथम माजी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक ही 3 जानेवारीसाठी नियोजित होती, परंतु ती होऊ शकली नाही कारण मी आजारी होतो आणि इन्फ्लुएन्झाची लागण झाल्यामुळे मला 3-4 दिवस घरातनं बाहेर पडता आलं नाही। तब्येत सावरल्यानंतर रविवारी मी मतदारसंघातले काही महत्वाचे प्रश्न तसंच विधिमंडळ बोर्डातील काही प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची चर्चा करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीत कुलाबा नरमन पॉइंट कनेक्टरचा विषय जो आहे त्यात MMRDA कडनं होणारी दिरंगाई आणि त्यात स्थानिकांचा जो विरोध आहे त्याकरता तो ओव्हरहेड ब्रिज न करता अंडर वॉटर टनलिंग करण्यासंदर्भातला प्रस्ताव मी त्यांच्याकडे जो मांडला आहे त्या संदर्भात चर्चा करायची होती। मुंबईतल्या दक्षिण मुंबईतले 8 मोठे रस्ते ज्याचं कॉन्क्रिटीकरण थांबलं आहे ते त्वरित चालू करणं अत्यंत आवश्यक आहे हा मुद्दा होता। दक्षिण मुंबईतील 6 लोकेशन्सचं ब्युटिफिकेशन माझ्या मतदारसंघातील नरिमन पॉइंट, माझ्या मतदारसंघातील रिगल सर्कल, ऑर्नमन सर्कल ह्यांचं डेव्हलपमेंट होणं प्रलंबित होतं, त्या संदर्भातली चर्चा होती आणि विधिमंडळातील कंत्राट कर्मचारी जे आहेत त्यांची परमनंट नियुक्ती करणं आणि जी 132 पदं रिक्त आहेत त्या संदर्भातही लवकरात लवकर बोर्डाने निर्णय घेणं या संदर्भात चर्चा प्रलंबित होती। ती पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, परंतु जी लोक स्वतः माजी मुख्यमंत्री झाली आहेत ज्यांना विधिमंडळ अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, विधानसभा अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, त्यांनीच जर का असे बिनबुडाचे आरोप केले तर त्याचा हेतू काय आहे हे आपल्या सर्वांना स्पष्ट समजलं असेल। मी आज सकाळी मुंबई एअरपोर्टच्या विमानतळाच्या VIP लाऊंजमध्ये जयंत पाटील आणि अनिल देसाईंना भेटलो, मग ते पण हेतुपुरस्पर होतं का? माझी भेट झाली, तिकडे भेट झाल्यावर चर्चा होते। गेल्या वर्षभरात शिवसेनेच्या ज्या आमदारांवरती अपात्रतेची याचिका दाखल आहे त्यापैकी एकही मला भेटला नाही का? मला प्रत्येक आठवड्यात अनेक सुनील प्रभू येऊन भेटले आहेत, मला अजय चौधरी येऊन भेटले आहेत, मला अनेक लोक येऊन भेटले आहेत, म्हणजे मी या कोणालाच भेटायचं नाही का? आणि प्रश्न 3 किंवा 5 दिवसाचा नाही, मी आपल्याला सांगितलं माझी बैठक ही 3 जानेवारीसाठी नियोजित होती, परंतु माझी प्रकृती बरोबर नसल्यामुळे ती मला पुढे ढकलायला लागली। मग जर का आज कुठच्या महत्वाच्या कारणाने मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना किंवा कोणाला भेटलो किंवा विधिमंडळातील सदस्यांवर ज्यांच्यावर याचिका चालू आहे त्यांनी जर माझी भेट घेतली काही महत्वाच्या कारणासाठी तर ह्याचा अर्थ मी त्यांना भेटू नये असा होतो का? सर, याआधी ज्या वेळापत्रकावर सुनावणी होणार होती त्या वेळापत्रकात तुम्ही बदल केला, उलट साक्षीसाठी सुद्धा अधिकचा काळ तुम्ही ठाकरे गटाला दिला होता, तरीही कारण काय वाटतं तुमच्यावर? मी आपल्याला सांगितलं की आरोप जेव्हा बिनबुडाचे आरोप होतात त्यावेळेला ते केवळ जो व्यक्ती निर्णय घेत असतो
त्या व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी असे आरोप केले जातात. पण आपल्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावरती, 1986चे जे नियम आहेत त्याच्या आधारावरती आणि विधिमंडळाचे जे पायंडे आहेत, जे प्रथा परंपरा आहेत, त्या सर्वांचा विचार करून अत्यंत लीगली सस्टेनेबल निर्णय मी घेईन, ज्यातून या राज्याच्या जनतेला न्याय मिळेल. सर, नागपूर खंडपीठाचा निर्णय समोर आलेला आहे. सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांची जी रद्द झालेली आमदारकी होती ती पुन्हा आता बहाल करण्यात येईल का? नाही, या संदर्भातली माझ्याकडे अजून काही एक माहिती आली नाहीये. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याचा संपूर्ण अभ्यास करून मी निर्णय घेईन. सर, जी भेट झाली ती भेट कुठेतरी संशयास्पद आहे म्हणून ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र जे आहे या सगळ्या प्रकरणावर मग माझी सकाळची भेट जी झाली ती संशयास्पद वाटत नाही का आपल्याला? त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले सर्वोच्च न्यायालयात. नाही, कोर्टात जायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण मला तरी आजपर्यंत असं झालं नव्हतं कोर्टात गेले आणि दुसऱ्या तासाला सर्व्हिस झाली. म्हणजे सर्व्हिस करून कोर्टात जाऊन काय दबाव पडणार नाहीये माझ्यावर. माझी बाजू ही अत्यंत, मी जे कार्य करत आहे ते अत्यंत कायदेशीररित्या योग्य आहे. कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नाहीये आणि निश्चितपणे माझा निर्णय हा कायद्याला धरूनच असेल. निकाल लागेल का आणि कोणत्या वेळी लागेल? 3 वर्षाचा निकाल स्वरूप असेल. निकाल हा निश्चितपणे आपण दिलेला वेळ मर्यादेतच घेऊ. संध्याकाळी 4 वाजता की दुपारी 12 वाजता त्या संदर्भात आता मी कार्यालयात गेल्यानंतर निर्णय घेईन. सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस प्रकार उद्धव ठाकरे ग्रुप ने फिर एक बार सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाया, गंभीर स्वरूप के आरोप आप पर किए हुए हैं, क्या जवाब देंगे आप? देखिए, जब ऐसे आरोप जिनमें कोई तथ्य नहीं रहता है उसका हेतु होता है निर्णय प्रक्रिया पर दबाव डालना. अभी मालूम होना चाहिए विधानसभा अध्यक्ष का कार्य क्या रहता है, उनकी जिम्मेदारियां क्या. विधानसभा अध्यक्ष भेट